आणि यानंतर आपण इतर काही बातम्यांचा आढावा घेऊयात। भाजप आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे। तू कभी तक जिंदा कैसे है असा सवाल करत रात्री हा धमकीचा फोन करण्यात आलेला आहे। तुकाराम मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे धमकीचा हा फोन आल्याचं समजतंय। तर आमदार खोपडेंकडून आता नागपूर पोलीस आयुक्तांना या धमकीची माहिती देखील देण्यात आलेली आहे। आयएस तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी ही खरं तर आमदार खोपडे यांनी केलेली होती। काल या संदर्भामध्ये लक्षवेधी देखील मांडण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास आमदार खोपडे यांना हा धमकीचा फोन आलेला आहे। तू अभी तक जिंदा कैसे है असा सवाल त्यांना या फोनद्वारे विचारण्यात आलेला आहे आणि आता या सगळ्याच संदर्भामध्ये आमदार खोपडे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केलेली आहे। या धमकीच्या फोन संदर्भामधली सगळी माहिती ही त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे हा धमकीचा फोन नेमका कोणी केलेला आहे या संदर्भातला तपास आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे। काल आमदार खोपडे यांनी नागपूर पोलीस आयएस तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केलेली होती आणि या संदर्भातली लक्षवेधी देखील मांडलेली होती। तर भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे। याआधी देखील त्यांना धमकीचे असेच फोन आलेला होता, ज्यावेळेस त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केलेली होती। त्यानंतर त्यांना हा धमकीचा फोन आलेला होता आणि स्वतः आमदार कृष्णा खोपडे सध्या आपल्या सोबत आहेत। खोपडेजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर काल पुन्हा एकदा तुम्हाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय। आपण आयुक्तांना देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे। नेमका संशय कोणावर आहे आपला? नाही, हे सगळं प्रकरण तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर होत आहे। बर, त्यांनी केलेले जे भ्रष्टाचार आहे ते स्मार्ट व्हीआयपी भ्रष्टाचार आहे आणि हे सगळे प्रकरण आता उजेडात आलेले आहे। दोन महिलेला धमकवणं, महिलांनी त्याने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे। एखाद्या आयएस अधिकाऱ्याच्या विरुद्ध दोन महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली। त्यावेळेसचे महापौर संदीप जोशींनी पुरावेसहित तक्रार केली। माहिती आयोगाने बी आदेश दिले आणि हे सगळं प्रकरण 8 दिवसापासून जे कंटिन्यू सुरू आहे आणि विधानसभेमध्ये मला 2 दिवस पहिले बी धमकीचे फोन आले होते आणि रात्री 10:47 तू कृष्णा खोपडे बोलत आहे का? तुकाराम मुंडेच्या विरुद्ध तू बोलत आहे आणि तू आतापर्यंत जिवंत कसा आहे? अशा प्रकारचे धमकीचे कॉल मला रात्री आले। मी ताबडतोब पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनला बी याची जानकारी दिली। बर, धन्यवाद खोपडेजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आभार आपले। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।